आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। उच्च न्यायालयाच्या नाराजीनंतर ग्रामविकास विभागाचे कडक आदेश 7 ऑगस्ट 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याला अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जिल्हा परिषदामध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बदल्या तक्रारी आणि विविध निवेदनावर वेळेत निर्णय होत नसल्याने न्यायालयीन प्रकरणाची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कठोर निर्देश जारी केले आहेत। नागपूर खंडपीठातील रीट याचिका 5669/2026 प्रवीण केशव रणदिवे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर ह्या प्रकरणात उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। ग्रामविकास विभागाने 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर आयुक्त, स्थापना उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन तसेच सर्व शिक्षण अधिकारी, प्राथमिक यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की नागरिक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनावर विविध कालमर्यादेत निर्णय घेणे अनिवार्य असून यापुढे विलंब खपवून घेतले जाणार नाही। उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी। 27 जुलै 2026 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या निवेदनावर संबंधित अधिकाऱ्यांनी निर्णय न घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। न्यायालयाने शासनाने या प्रकरणाची चौकशी करून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 अंतर्गत आवश्यक सूचना जारी करण्याचे निर्देश दिले। ह्याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने राज्यभरातील जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीच्या सूचना दिल्या आहेत। 7 कामकाजाच्या दिवसात निर्णय घेणे बंधनकारक। शासनाने स्पष्ट केले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व निवेदनावर, तक्रार अर्जावर किंवा अन्य प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीनुसार आणि विविध कालमर्यादेत कार्यवाही करावी। विशेषतः विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 10 नुसार 7 कामकाजाच्या दिवसात 7 वर्किंग डेज आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शिक्षक व कर्मचाऱ्यांचे बदली तक्रारी तातडीने निकाली काढा। सध्या जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आणि निवेदन प्रलंबित आहेत। शासनाने अशा सर्व प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे तातडीने निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत। यामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांची संख्या कमी होईल आणि प्रशासनावर अनावश्यक न्यायालयीन ताणही कमी होईल असे शासनाचे मत आहे। न्यायालयीन याचिकांमध्ये अचूक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद आणि नागपूर येथील उच्च न्यायालयात शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या बदलीविषयक याचिकांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक, अचूक आणि संपूर्ण माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे। तसेच योग्य त्या प्रकरणाचा लवकर निपटारा करण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। हलगर्जी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई। शासनाने या आदेशात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। कामकाजात हलगर्जीपणा करणारे अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल। संबंधित अधिकाऱ्यांना नियमानुसार नोटीस बजावून त्यांच्या गोपनीय अहवालात ACR त्याची नोंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। दर सोमवारी आढावा बैठक अनिवार्य। सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद स्तरावर दर सोमवारी प्रलंबित निवेदने आणि तक्रारीचा आढावा घ्यावा। पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारे नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जर एखादे निवेदन किंवा अर्ज विविध कालमर्यादेत निघाला नाही तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशाराही शासनाने दिला आहे। 8 दिवसात अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश। ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून 8 दिवसात आत शासनाकडे अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषद शासनातील दिरंगाई रोखण्यासाठी आणि नागरिक, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा करण्यासाठी आता अधिक उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे। निर्णयाचे महत्त्व। या आदेशामुळे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी आणि तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित निवेदनावर जलद निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। न्यायालयाने व्यक्त केलेल्या नाराजीनंतर शासनाने घेतलेली ही भूमिका प्रशासनातील दिरंगाई कमी करण्यासाठी आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे। विशेषतः बदली प्रकरणामध्ये विलंब, तक्रारीचा वाढता ढिगारा आणि त्यातून निर्माण होणारी न्यायालयीन प्रकरणे कमी करण्यासाठी हा आदेश प्रभावी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग 3 ऑगस्ट 2026 चे परिपत्रक आहे। आपण परिपत्रकाचे थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे।
हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड करू शकतो.